पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित आहेत, ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाही आहे. त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा. मुख्यमंत्र्यांमध्ये कबुतरांना कंट्रोल्ड फीडिंग करा जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही. ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला. मीरा रोडमध्ये याच प्रकरणावरून दिल्ली दौरा आहे, परंतु 2 आठवड्यामध्ये सलग दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेचा देखील दिल्ली दौरा आहे. कसं पाहता येईल? त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा. पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो. इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. काय नेमकी रणनीती आहे? कारण असं सांगितलं तर उपराष्ट्रपती बघा, इंडिया आघाडीची बैठक तर आहेच, त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे. अनेक मित्रपक्ष भेटतील. आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी, म्हणजे मी. पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी, तिथे आम्ही चाललो. काल मनसेची एक बैठक झाली होती, त्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की मी आणि उद्धव ठाकरे आमचे मतभेद विसरून जर एकत्र येत असेल तर तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपापसात मदत. एक सूचक संदेश आहे की येत्या काळामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात. बघा, एकच आहे, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासाठी जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागलेत बाकीचे लोक. संभाजी भिडेंनी एक वादग्रस्त पुन्हा एकदा वक्तव्य केले. ते म्हणतात सर्व धर्म समभाव मानणारे म्हणजे नपुंसक आणि नीचपणा आहे. बघा, आता मला काय वयाप्रमाणे त्यांच्यावर जास्ती बोलता येत नाही, पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मॅच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं. अहिल्यानगरमध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश केला नसल्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकले. एक बोगस यादी पुढे आली होती, काय सांगाल? आता पूर्ण त्यांचा गटच बोगस आहे, ते लवकर ठरणार आहे. आता कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल. पण सर, एक पुण्याच्या गणेशोत्सव संदर्भात हे आहे, जे पुण्याचे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींमुळे इतर गणपतींना जे आहे विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जे इतर गणपती त्याच्यात त्यांना ठरवू द्या, त्याच्यात आपण पडायचं नाही. परिणय फुके यांनी असं म्हटलं होतं शिवसेनेचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.